तुझ्या कीर्तनात झालो आणि मानसात आलो, हरी नामाचा गजर केला मला मी गावलो, जन्म झाला वारकरी पाठ समजली खरी, देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी, श्वास झालं जपमाळ मन चिपड्याने टाळ, श्वास झालं जपमाळ मन चिपड्याने टाळ, वेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिऱ्याचा, गजर कीर्तनाचा, गजर कीर्तनाचा, गजर कीर्तनाचा, गजर कीर्तनाचा, गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा, गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा. ॐ गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पति आनः शृण्वन्नोतिभिः सिद्धसादनम्. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय जय रामकृष्ण हरी. सुप्रभात. गणेश चतुर्थीच्या अत्यंत मंगल आणि पवित्र दिवशी गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं भक्तिपूर्वक आणि आनंदपूर्वक स्वागत करते. भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून ओळखला जातो. गणेश पुराणामध्ये म्हटल्याप्रमाणे गणपती बाप्पा जसा गणेशू आहे तसा तो गुणेशू देखील आहे. सत्व, रज आणि तम या तीनही गुणांचा तो अधिपती आहे. तो ओंकार स्वरूप आहे. याचा दाखला तर आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा वाचायला मिळतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. अकार म्हणजे गणपती बाप्पाचे चरण आहेत, उकार म्हणजे त्याचे विशाल असे उदर आहे आणि मकार म्हणजे त्याचे मस्तक आहे. अशा प्रकारे अकार, उकार आणि मकार या तिघांनी मिळून तयार होतो तो म्हणजे ओंकार. 14 विद्या आणि 64 कलांचा असा हा अधिष्ठाता असणारा, आबाल वृद्धांची अत्यंत आवडती असणारी देवता म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पा. आता आजपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पाचं वास्तव्य घरोघरी सार्वजनिक ठिकाणी असणार आहे. एकूणच गणेशोत्सव पर्व काळ आपल्या प्रत्येकाला अतिशय आनंद देऊन जातो, प्रसन्नता देऊन जातो. बरं मला सांगा, पूजेची सगळी तयारी झाली आहे का नाही? सगळी सुगंधी फुलं काढली आहेत, झेंडू, जास्वंद, केवडा, यानंतर शमी, दुर्वा, पंचामृताची तयारी, अष्टगंध, धूपारती सगळं झालंय का नाही? अगदी बरोबर आहे. पण या सगळ्या सोबतच आणखीन एक महत्वाची गोष्ट कुठली होते, या उत्सवादरम्यान आपण सगळे आप्त स्वकीय कुटुंबीय घरात एकत्र येतो, गणपती बाप्पाचं भक्तिभावाने पूजन करत असतो, आरत्या एका स्वरात म्हणत असतो, त्यानंतर एकत्रितपणे पंचपक्वानांचा आपण आनंद घेत असतो. पण या सगळ्या पक्वानांमध्ये सगळ्यात महत्वाचा पदार्थ कुठला, नैवेद्य कुठला? तो म्हणजे गणपती बाप्पाचा अत्यंत आवडता मोदक. मोदक प्रसाद आज घरोघरी होणार आहेच, पण आजचा हा जो दिवस आहे तो जितका गोड आहे, जितका मंगलमय आहे, त्या साऱ्याला आणखीन एक आनंदाची भर देणारी कथा आपण यानंतर श्रवण करणार आहोत.
कथा आहे श्री अष्टविनायक दर्शन कथा आणि ही कथा आपल्या समोर सादर करणारे कथाकार आहेत हरिभक्ती परायण गजानन महाराज शास्त्री. गणेशोत्सवाच्या भरभरून शुभेच्छा देत सुरुवात करूया आजच्या कथा भागाला. दोन्ही हात वर करा, सर्वांनी दोन्ही हात वर, असे हात हलवा. नमः पार्वती पतये हर 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 महादेव. बोलिए गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, गो माता की, अपने अपने माता पिताओं की, स्वामी विवेकानंद भगवान की, सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली की. एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. कुंडली गवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत श्रेष्ठ नामदेव महाराज की, संत जनाबाई की जय. संत मुक्ताबाई की जय. संत बहिणाबाई की जय. बोली अष्टविनायक भगवान की. सर्वांनी हात जोडा. ओंकार बिंदू संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. कि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा. ओम गंगणपतये नमः. ओम गंगणपतये नमः. हे गणराज गणपती. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः विषेमदेवहितं यदायुः. हे गणराज गणपती. त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्र त्वं सूर्य त्वं चंद्रमा त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरो. सर्वांनी साष्टांग प्रणिपात करा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. अरे चिंता से घटे चतुराई, दुख से घटे शरीर. कबीरदास जी वर्णन करतात माय बापा हो. पाप से घटे लक्ष्मी कह गए दास कबीर. म्हणून ज्यांना ज्यांना चिंता आहे त्या चिंतेचा नाश करणारा चिंतामणी म्हणजे गणराज गणपती बाप्पा आहे, जे जीवनाचं कल्याण करणारे.
आपल्या गणरायाच्या पूज्य पिताश्रींना, जगाच्या बापाला वागर्थैव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. जगाच्या माय बापाला भगवान भोलेनाथ शिवशंभू आणि पार्वती माता यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करूया. वंदे देव ममापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं. शान्तं पद्मासनस्थं शशिधरमुकुटं पंचवक्त्रं त्रिनेत्रं शूलं वज्रं च खड्गं परशुमभयदम् दक्षिणांगे वहन्तं नागं पाशं च घण्टां डमरुकसहितं साङ्कुशं वामभागे नानालङ्कारदीप्तं स्फटिकमणिनिभं पार्वतीशं नमामि. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. एकदा पुन्हा खाली वाकून साष्टांग प्रणिपात करा. बोली गंगणाधिपतये नमः. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच बंधू श्री चरण श्री गुरुंचे तेच नमस्कारोनी आता. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा राय, प्रेम म्हटलं की नामदेव राय, शांती म्हटलं की प्रतिष्ठान निवासी नाथ बाबा, आणि वैराग्य म्हटल्याबरोबर वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबा राय. या सर्व वारकरी संतांच्या चरणी, अष्टादश वारकरी संतांच्या चरणी मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या अतिशय मंगलमय आनंदमय पुण्यपावन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा आजचा दिवस. आपल्या गणराज गणपतीचं आगमन आज झालेलं आहे. काय सुंदर घरामध्ये आपले गणराज शोभून दिसतायत. अतिशय रमणीय प्रसन्नमय सकाळपासूनच घरातलं वातावरण आहे. माय बापा हो बांधवांनो, माझ्या गणराज गणपतीचं आगमन कशासाठी? आपल्या आतमध्ये असलेली सगळी मलिनता, मळ, सगळी दुर्बलता नष्ट होण्याकरिता माझ्या गणराज गणपती बाप्पांचं हे आगमन. आणि या झी टॉकीजच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या घराघरामध्ये, मनामनामध्ये, तुमच्या सर्वांच्या मोबाईल मध्ये सुद्धा तुम्ही आता दररोज गणराज गणपती जोपर्यंत विसर्जित होत नाही, एक लौकिक दृष्ट्या विसर्जन आहे ते, गणपती बाप्पा हे आपल्या रोमारोमामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये अहोरात्र स्थिर आहेत. त्यामुळे अतिशय पवित्र मंगलमय अशा प्रकारच्या वातावरणात आता तुम्ही सकाळी आरती करत आहात.
दुर्वा वाहिलेल्या आहेत माझ्या गणराज गणपतीच्या चरणी. काय प्रसन्न अगदी. तो दीप लागलेला आहे, तो धुपाचा अगरबत्तीचा तो सगळा सुगंध जिकडं तिकडं आपल्या घरामध्ये दरवळतो आहे. कारण आपल्या गणपती बाप्पाचं आज आगमन झालेलं आहे. मलिनता दूर व्हावी म्हणून मागणं मागितलं पाहिजे की मागणे कची देवा तुझ्यापाशी, मलिन मनाशी शुद्ध करी. कारण सुख दुःखे माझी मीच भोगण्यास, समर्थ मनास करी देवा. ऐका बरं, ए गणपती बाप्पा, ए गजानना, ए अष्टविनायका, की सेवेत विलीन भावे माझे मन. सेवा करण्याकरिता माझे हात पुढे जावे, या राष्ट्राचा उद्धार व्हावा, माझ्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या बांधवांच्या जीवनामध्ये असलेला अंधार दूर व्हावा गणराया. आणि म्हणूनच तुमच्या चरणी आजपासून मी 10 दिवस पर्यंत नव्हे, 24 तास 12ही महिने सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सेवेमध्ये माझे हात सदैव निमग्न रममान असू दे, सेवेत विलीन व्हावे माझे मन, अहंकारहीन नष्ट व्हावा. म्हणून आपल्या वारकरी संतांनीही वर्णन केलंय ना की अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. अरे माय बापा पांडुरंग परमात्म्या, हे गणराज गणपती, बस नित्य शुद्ध ठेवी माझे तन मन, कराया अर्पण तुझ लागी. शुकदास म्हणे तुझही फिकीर, नकरी विचार तुम्ही देवा. म्हणाले ना आमचे माऊली, म्हणाले आमचे सगळे संत म्हणाले की अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. म्हणून सर्वांच्या सुखाची कामना ज्यामध्ये आहे, हे सर्व जग सुखी व्हावं ही कामना ज्यामध्ये आहे, त्या कामनांचा अधिपती म्हणजे गणराज गणपती बाप्पा आहे. आणि म्हणून आज काय ढोल ताशे, आहा काय सगळा निनाद, सगळा आनंदी आनंद. तुमच्या कानावर ते वाक्य पडले असतील, ते गाणे पडले असतील, अगदी आनंदामध्ये प्रसन्नतेनं आज आपल्या गणराज गणपतीचं आगमन झालेलं आहे. मी वर्णन केलं, हा गणपती गणराज जसा ज्ञानेश्वर आहे, म्हणजे ज्ञानाची देवता आहे, बुद्धीची देवता आहे, तसा गणराज गणपती हा विज्ञानेश्वर सुद्धा आहे. ऐका बरं का माय माऊल्या हो बांधवांनो, अहो आपलं लहान मूल शाळेमध्ये घातल्यानंतर या मुलाला पहिल्यांदा गुरुजी शाळेमध्ये जर काय शिकवत असतील तर गणपतीचा, गणपती माझा गणांचा राजा, ढोलता शिवाजी लेझिम बाजा, अरे गाव हा सारा रंगून गेला. आणि आज गणपती माझा नाचत आला. ज्ञानाची देवता आहे, बुद्धीची देवता आहे. बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रसन्नतेची देवता आहे. ज्यांच्या ज्यांच्या तोंडावर 12 वाजलेले आहेत, जे मरणाच्या चिंतेमध्ये आहेत, क्या होगा न काय होईल न कसं होईल, अरे चिंता से घटे चतुराई, दुख से घटे शरीर. कबीरदासजी वर्णन करतात माय बापा हो,
पाप से घटे लक्ष्मी कह गए दास कवी. म्हणून ज्यांना ज्यांना चिंता आहे त्या चिंतेचा नाश करणारा चिंतामणी म्हणजे गणराज गणपती बाप्पा आहे, जे जीवनाचं कल्याण करणार आहे. शिवाजी की धाक मिले खल खुल खाग बसे, खान देसी खेरणी खबिसन के कोम है. मुरार जगदेवानं उद्ध्वस्त केलेली ही भूमी आणि या ठिकाणी माझ्या गणराज गणपतीचं पहिलं पूजन करणाऱ्या जगत जननी राजमाता जिजाऊ सरकार ज्यांनी आपल्या मुलाला या महाराष्ट्राच्या नव्हे जगाच्या राजाला छत्रपती शिवाजी राजाला माझ्या गणराज गणपतीचा महिमा सांगितला. सी टॉकीज कथायन चषक शो. हे गणपती बाप्पा यांचं वर्णन प्रत्येक क्षेत्रामध्ये, गणपतीचं वर्णन सगळीकडेच आहे. म्हणून कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना आपल्याला गणपतीचं स्तवन करावं लागतं. कुठला ग्रंथ घ्या, श्री गणेशाय नमः, आणि मग दुसरा शब्द आहे सरस्वती नमस्यामि चेतनानां हृदयस्थितां मतिदां वरदां शुद्धां वीणा हस्तवरप्रदां. आणि म्हणून हे गणराज गणपती हे सत्य आहे, हे शिवही आहे, आणि हा माझा गणराज सुंदरही आहे. सत्य शिवाहून सुंदर आहे अशा माझ्या गणराया करता, या सुंदर सत्य आणि शिव गणराया करता दोन्ही हात वर करून एकदा जोरदार टाळी वाजली पाहिजे. बोली गणराज गणपती बाप्पा की. दान दिल्याने ज्ञान वाढते. महादेव पार्वती हे मोलना कामाचे मोती होतील कामाचे. इथे मोलना कामाचे मोती होतील कामाचे. सरस्वतीच्या प्रेमाचे सरस्वतीच्या प्रेमाचे प्रतिकरम्य शुभंकर हे सत्य शिवाहून सुंदर हे सत्य शिवाहून सुंदर हे सत्य शिवाहून सुंदर हे सत्य शिवाहून सुंदर हे. वा वा वा, जोरदार टाळी वाजवा. बोलिए गणराज गणपती भगवान की. असा हा गणराज गणपती
ज्या गणरायाचं वर्णन सर्व क्षेत्रामध्ये आहे आणि म्हणून अशा या गणराज गणपतीची आपल्या गणपती बाप्पाची ही अष्टविनायक कथा आपण सर्वजण मोठ्या प्रेमानं आनंदानं आता ऐकत आहात. मी पहिल्यांदा आशीर्वाद देतो स्वर्गीय गणपतरावजी जगताप प्रतिष्ठान आणि अतिशय धडाडीचे तरुण तडफदार आमचे प्रिय शिष्य राजेंद्र भाऊ राजेंद्र सेठ जगताप म्हणून तुम्ही सर्वजण ज्यांना ओळखता, ज्यांनी या भागामध्ये अतिशय सुंदर मोलाचं कार्य केलंय, त्या राजेंद्र शेठ आणि त्यांच्या सगळ्या सहकारी बांधवांकरता आणि टीम करता एकदा जोरदार टाळी वाजली पाहिजे. माझ्या बाजूला आहे जे आमचे सगळे शिष्यवृंद आहेत. प्रज्ञा आहे आमची कन्या, आमचे रवी सर आहेत, आमचे सिंथवाले हार्मोनियमवरचे आमचे हरिभक्ती परायण आमचे महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे गंभीर महाराज, वा वा, त्यांच्याकरता टाळी वाजली पाहिजे. आणि आपण सर्वजण मोठ्या प्रसन्नतेनं माझ्या गणराज गणपती बाप्पाच्या कथेचा आनंद घेत आहात. कारण आज गरज संस्काराची आहे. संस्कार जर नसतील ना तर जीवनामध्ये काही अर्थ नाही. मायबापा हे सगळे जे अष्टविनायक या ठिकाणी तुम्ही बघताय, आपण महाराष्ट्रामध्ये असलेले महाराष्ट्र नगरी जन, हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सोगाळू करी माऊलींनी वर्णन केलंय. आपण खरंच भाग्यवान आहोत. दडह मडह सामलंगे वल्लवीरे धिन्निले गहिले वल्लवीरे दत्त मराठे. अतिशय रांगडी भाषा बोलणारे, शिवप्रभूचं नामस्मरण करणारे, या महाराष्ट्रामध्ये राहणारे, ज्याचं वर्णन प्राचीन ग्रंथामध्ये आहे, असे तडफदार ज्याचं वर्णन भरदार पोटरी मांड पोटरी मांड पोटरी मांड, महाराष्ट्र जनांचं वर्णन भरदार पोटरी मांड पोटरी मांड पोटरी मांड, पिळदार शोभती दंड जिराजी. वा वा, असे आपण महाराष्ट्रातले सर्वजन अतिशय भाग्यवान आहोत. कारण ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथबाबा नामदेवराय वारकरी संत बरं सगळे याच आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आले. म्हणून महाराष्ट्र माय भूमुची मराठी भाषकांची संत महंतांची ज्ञानवंतांना जन्म देणार नररत्नांची दिव्य भांडार अशी महाराष्ट्र भूमी. या महाराष्ट्र भूमीमध्ये आपण ज्या पुण्य नगरीमध्ये बसलेले आहात, तिथे सुद्धा गणरायाचं अधिष्ठान आहे. मायबापा हो, दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा, कसबा गणपती बाप्पा, शिवप्रभूच्या काळामधले असलेले हे सगळे गणराज गणपती. अरे ज्या भूमीमध्ये माझ्या प्रतिपत चंद्र रेखे व भरदिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजदे, प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे कलेकलेने वाढत जाणारी शहाजी राजांचे सुपुत्र शिवछत्रपतींची राजमुद्रा, जोपर्यंत या जगामध्ये सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत भवानी तलवारी सारखी सम 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 चमकत राहणार. अशा महाराष्ट्राच्या जाणत्या राजा करता एकदा दोन्ही हात वर करून टाळी वाजली पाहिजे. कारण ज्या वेळेला सोन्याचा हार असलेला नांगर या भूमीमध्ये धरल्या गेला, ही पुण्यवडी, ही पुण्यनगरी ओस पडलेली भूमी होती. ओस पडलेली भूमी. या ठिकाणी सगळे घाबरत होते. भयानक आक्रंदन जिकडे तिकडे. या भूमीमध्ये एक जगत जननी आली. त्या जगत जननीचं नाव आहे राजमाता जिजाऊ सरकार. कौन है जगत जननी राजमाता जिजाऊ सरकार? गणराज गणपतीच्या भक्त आहेत. माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या गणराज गणपतीवरचं प्रेम आणि भक्ती ही वाखाणण्यासारखी आहे.
याच पुण्यभूमीमध्ये सोन्याचा फाळ असलेला नांगर घेऊन ज्या वेळेला नांगर धरला ही उद्ध्वस्त झालेली भूमी होती. उद्ध्वस्त ज्याचं वर्णन ब्रजभाषेमध्ये आहे. बेहर बरार बाग बानर बिलार बिग बगरी बराह जानवर नगे जोम है. भूषण भणत भरे भालुक भयानक है भीतर भवन भरे लीलगाव लोम है. एंडा एल गजगन गेंडा गगराध गणी गेहनी में गोहनी गरूर गहे गोम है. शिवाजी की धाक मिले खल खुल खाग बसे खान देसी खेरणी खबिसन के कोम है. मुरार जगदेवानं उद्ध्वस्त केलेली ही भूमी. पण या ठिकाणी माझ्या गणराज गणपतीचं पहिलं पूजन करणाऱ्या जगत जननी राजमाता जिजाऊ सरकार ज्यांनी आपल्या मुलाला या महाराष्ट्राच्या नव्हे जगाच्या राजाला छत्रपती शिवाजी राजाला माझ्या गणराज गणपतीचा महिमा सांगितला. शोभा शोभा तुला श्री गणेशा करावा लागेल. स्वराज्य स्थापनेचा श्री गणेशा तुला उठावं लागेल. या रयते करता सामान्य जनांचं कल्याण करावं लागेल. होत शिवा होत आणि शिवप्रभू जागे झाले. तीही अतिशय पवित्र मंगलमय पुण्यभूमी. आता तुम्हाला कुठल्या धारदार शस्त्रानं एकमेकाला मारायची गरज नाही. मोबाईलवर जर एखादा जरी चुकीचा मेसेज फॉरवर्ड झाला तर हजारो शस्त्र काय परिणाम करतील त्याचा भयानक परिणाम एकटा मोबाईल करू शकतो. एवढा मोबाईल खतरनाक आहे. पण मोबाईल जसं शस्त्र आहे तसा मोबाईल शास्त्र सुद्धा आहे. सी टॉकीज कथा. आज आपल्या घरामध्ये जे गणपती बाप्पा बसलेत काळजीपूर्वक ऐका. महाराष्ट्रामध्ये जगामध्ये झी टॉकीजच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना माझा हा आवाज जातोय त्यांनी काळजीपूर्वक ऐका. हे माझ्या माता भगिनींनो, आपल्या मुलामध्ये जर क्षात्र तेज निर्माण करायचं असेल, आपल्या मुलामध्ये जर शिवतेज निर्माण करायचं असेल, आपल्या मुलामध्ये माझ्या गणराज गणपती सारखी बुद्धिमत्ता निर्माण करायची असेल तर तुम्हाला जगत जननी राजमाता जिजाऊ साहेबांचा हा संदेश आपल्या मनात ठेवावाच लागेल. आपल्या मुलाला एवढ्या मोठ्या भयानक परिस्थितीमध्ये दिवसा ढवळ्या भयानक राक्षस यायचे. आले 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 हैवान आले. आमच्या गाईला आमच्या माईला उचलण्या करता सरासर कापण्या करता आले 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 आले. धडाधड दरवाजे बंद व्हायचे. देवाच्या देवळाचे दरवाजे बंद झाले होते. भयानक आक्रंदन जिकडे तिकडे झालेलं होतं. आणि राक्षसाच्या हसण्याचा जर आवाज आला सगळेजण थर 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 कापायचे. पण माझ्या गणपती बाप्पाची कृपा अशी झाली. याच गणराज गणपतीच्या आई साहेब पार्वती माता म्हणजेच या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. त्वरजा 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 अगं थांबत आहे जगदंबे. जयति जयति जय आदि शक्ती जय काली कपर्दिनी जय मधुकैटभ छलनी देवी जय महिषी मर्दनी. काळजीपूर्वक ऐका. जय चमुंड जय चंड जय चंड मुंडासुर खंडिनी जय सुरक्ति रक्त बीज बिड्डाल विहंडनी जय जय निशुंभ शुंभ हदलनी भणी भूषण जय जय भननी सर्जा समर्थ शिवराज कही देही विजय दे जगजननी कही देही विजय दे जगजननी कही देही विजय दे जगजननी. जोरदार टाळी वाजली पाहिजे. अशी परिस्थिती
अशा परिस्थितीमध्ये याच भूमीमध्ये गणरायाची अधिष्ठापना झाली. म्हणून माय माऊल्यांनो, सकाळी सकाळी आरती करत असताना गणपतीच्या पुढे तुम्ही म्हणता ना, गोड स्तोत्र म्हणता, ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यम् ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवदातारम् अवानोचानम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. बघा ना, आपल्या घरामध्ये काय आपल्या गणराज गणपतीची मूर्ती शोभून दिसते आहे. तुम्ही जरा डोळे भरून बघा. तुम्ही देवघरात मांडलाय, तुम्ही सुंदर मखर केलंय आणि तुम्ही प्रत्यक्ष माझ्या त्या गणराज गणपतीच्या पित्याला, जो शिव है, सुंदर है, सत्य है, जो करुणाकर है, ए शंभो शंकरा करुणा करा, आमच्यावर करुणा कर. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. म्हणून वर्णन आहे शंभो शंकरा करुणा करा, करुणा करा, करुणा करा. शंभो ताळे ताळे. शंभो शंकरा करुणा करा, जग जागवा. शंभो जय हो. शंकरा करुणा करा, जग जागवा. शंभो जय गणराज गणपती. ताळी ताळी. जय भोलेनाथ. अंधार हा लोपवा, द्यावा प्रकाश नवा. अंधार हा लोपवा, द्यावा प्रकाश नवा. चराचर उजळाया चैतन्याची ज्योत तेजवा. हे शिवा चराचर उजळाया चैतन्याची ज्योत तेजवा. हे शिवा शंभो शंकरा करुणा करा, जग जागवा. जय हो. जय हो. सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो. जय शिव शंभो. हे भवतारक दुःख निवारी शंभो. शिव शंभो. सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो. हे भवतारक दुःख निवारी शंभो. शंभो दोन्ही हात वर करा. बोलिये नमः पार्वती पतये हर 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 महादेव. गणपती बाप्पा
म्हणून आरती करत असताना आपल्या घरामध्ये गणराज गणपतीकडे डोळे भरून बघा आणि पहिल्यांदा आपल्या लहान मुलांना समोर उभं करा. कारण लहान मुलांच्या मनामध्ये जी गणराज गणपतीची बुद्धीची ज्ञानाची प्रतिमा बसायला हवी, आज त्याची गरज आहे. लक्षात ठेवा, आज आपल्या लहान मुलांकडे मोबाईल आहेत. अहो, असे काही काही लेकरं मी पाहिलेत की मोबाईलवर कार्टून नाही तर काही गेम लावल्याशिवाय त्याला भाकरच जात नाही. असे काही लेकरं आहेत. मोबाईल हे आताच्या आधुनिक युगामधलं शस्त्र आहे. शस्त्र आहे. आता तुम्हाला कुठल्या धारदार शस्त्रानं एकमेकाला मारायची गरज नाही. मोबाईलवर जर एखादा जरी चुकीचा मेसेज फॉरवर्ड झाला तर हजारो शस्त्र काय परिणाम करतील त्याचा भयानक परिणाम एकटा मोबाईल करू शकतो. एवढा मोबाईल खतरनाक आहे. पण मोबाईल जसं शस्त्र आहे तसा मोबाईल शास्त्र सुद्धा आहे. तुम्ही मोबाईल मध्ये कुठल्याही प्रकारची गोष्ट सर्च करा, काय आनंद आहे. तुम्हाला आता ग्रंथ उघडून वाचायची गरज नाही. सगळंच्या सगळं आपल्या हातातल्या मोबाईल मध्ये आहे. आपल्याला शस्त्रासारखा उपयोग करायचा का शास्त्रासारखा उपयोग करायचा हे आपल्या हातात आहे. मायबापा काय गोड आहे. मी त्या मोबाईल मध्ये माझ्या स्वामी समर्थ भगवंताचा मी गणरायाचं चिंतन करत असताना मला तो तारक मंत्र हा एवढा आवडला. परमपूजनीय गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे दादा एका भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये परतूर या नगरीमध्ये आम्ही दोघ जण सोबत होतो. आमचे शिष्य महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बबनरावजी लोणीकरजी यांच्या कार्यक्रमामध्ये मी ज्या वेळेला ते बघितलं आणि त्या गणरायाचं चिंतन करताना तो मंत्र मी पाहिला. निर्भय होई मना, निशंक होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीसी, नित्य आहे रे मना. ऐका बरं, शास्त्र हे मोबाईल सुद्धा अतर्क अवधूत हे स्मृतृगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अरे डोळ्यामध्ये गळागळा अश्रूंच्या धारा येतात माय बापा हो. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. हे गणराज गणपती वर्णन आहे बर का. हे आपल्या लहान मुलांना सांगा. आज आपण गणपती बाप्पा घरात बसवले म्हणजे 10 दिवस नुसती आरती आणि प्रसाद यासाठी नाही. माझ्या गणराज गणपतीकडून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत ज्या आपल्या घरामध्ये आनंद निर्माण करतात, प्रसन्नता निर्माण करतात. आपल्या लेकरांना कळलं पाहिजे. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. स्वये भक्त प्रारब्ध घडवीती माय. आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकी ना भीती तयाला. हे गणराज गणपती का वर्णन है. उगा भीतोसी भय हे पडू दे. ऐका बरं हे माय बहिणी हो, जगातल्या देशातल्या महाराष्ट्रातल्या माय मावल्यांनो ऐका. उगा भीतोसी भय हे पडू दे. उगा भीतोसी भय हे पडू दे. वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. हे मुलांना सांगा आपल्या. खरा होई जागा तू श्रद्धे सहित, कसा होशी त्या वीण तू स्वामी भक्त. आठव
कितींदा दिली त्यांनी साथ, नको डगमगो स्वामी देतील हात. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात घे तीर्थ हे. गणपतीची आरती झाल्यानंतर माय बहिणी आपल्या लेकराच्या हातावर तीर्थ ठेवताना म्हणा, घे तीर्थ हे आठवी रे प्रचिती, न सोडिती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी.